थ्रू आन्सर सांगायचे. तर याच्यामध्ये आपण सर्वात पहिल्यांदा पाहू जिरा टूल, त्याच्यानंतर आपण पाहू HPLM टूल. तर जो जिरा टूल आहे, हा जिरा टूल जो आपण पाहणार आहे किंवा कंपनीमध्ये हा फ्री व्हर्जन यूज केला जातात. जिरा जो टूल आहे, जिरा टूल हा फ्री व्हर्जन आहे, फ्री व्हर्जन टूल आहे, फ्री व्हर्जन टूल आहे किंवा यालाच म्हणतात प्रोजेक्ट मॅनेजमेंट टूल किंवा याला काय म्हणतात डिफेक्ट ट्रॅकिंग टूल. प्रोजेक्ट मॅनेजमेंट टूल किंवा यालाच म्हणतात डिफेक्ट ट्रॅकिंग टूल. कंपनीमध्ये गेल्यानंतर असं होऊ शकते की त्याने म्हणू शकतात अरे तू डिफेक्ट मॅनेजमेंट टूल याच्यावरती तुला युजर स्टोरी लिहायच्या आहेत. लक्षात ठेवा डिफेक्ट ट्रॅकिंग टूल म्हणजे असं काही वेगळा नाहीये. डिफेक्ट ट्रॅकिंग टूल म्हणजे जिराच आहे. ठीक आहे सर, एक फक्त एक विचारायचं होतं, सॉरी इंटरप्ट केलं. बोला. सर ते ह्यालाच स्क्रम टूल पण म्हणू शकतो का जिराला? स्क्रम ऑब्विसली जिथे तुमची स्क्रमची मीटिंग कंडक्ट केली जाते याच्या प्रकारेच टूल असतो. अशाच प्रकारे याच प्रकारे मॉक मध्ये विचारलं तर होतं की विच स्क्रम टूल यू यूज, तर जिरा सांगायचं की HPLM? जिरा दोन्ही पण सांगा, आपण दोन्ही पण शिकणार आहे. कारण की आपल्या रिझ्यूम मध्ये आपण 2 प्रोजेक्ट दाखवणार आहे. जर 2 प्रोजेक्ट दाखवलं तर एक प्रोजेक्ट जिरा एक प्रोजेक्ट वरती एका प्रोजेक्ट मध्ये तुम्ही जिरा टूल यूज केलात, दुसऱ्या प्रोजेक्ट मध्ये HPLM टूल यूज केलात, असं 2 सांगायचं असतं. क्लिअर आहे? ओके सर, थँक्यू. नेक्स्ट आता जिरा टूल पाहतोय. जिरा हा काय आहे, एक फ्री व्हर्जन टूल आहे, एक प्रोजेक्ट मॅनेजमेंट किंवा डिफेक्ट ट्रॅक आपण जिरा यूज केलाय असं आपण सांगणार आहे. त्यासाठी काय करायचं तुम्हाला, सगळ्यांना लॅपटॉप मध्ये इन्स्टॉल करता येतं जिरा. फक्त काय करा, तुमचे जे मॉक मेंबर्स आहेत लक्षात ठेवा सगळेजण इन्स्टॉल करू नका, सगळेजण जिरा टूल इन्स्टॉल करू नका. कारण हा फक्त 15 दिवसापर्यंत तुम्हाला व्हॅलिड असतो, 15 दिवसानंतर तो एक्सपायर होऊन जाईल. त्यासाठी तुम्ही काय करा, तुमचे जे मॉक मेंबर्स आहेत, समजा माझ्या ग्रुपमध्ये 5 जण आहेत, योगेश, केतकी, स्वप्नील आणि स्नेहा आणि योगेश, असे 5 जण आहेत समजा, आणि मी 6 जण आहे. आम्ही 6 जणांमध्ये एक जण कोणीतरी जिरा टूल हा इन्स्टॉल करा आणि बाकीच्या 5 जणांना तुम्ही ऍक्सेस देऊ शकता. तर त्या प्रकारे मग त्याच्यामध्ये सगळंच ऍक्सेस दिलं म्हणजे जे तुम्ही परफॉर्म करतात समोरचा पण तसा परफॉर्म करू शकतो. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय करायचं मग, तर इथे टाका जिरा वेब बेस्ड टूल म्हणून, जिरा वेब बेस्ड टूल असं गुगलवर सर्च करा. गुगलवर सर्च केल्यानंतर तुम्हाला असं एखादा एक लिंक दिसून जाईल, पहिलाच लिंक, जिरा इश्यू अँड प्रोजेक्ट ट्रॅकिंग सॉफ्टवेअर, जो अटलासियन कंपनीचा आहे. जिरा हा जो टूल आहे एक अटलासियन कंपनी आहे, त्याचा स्वतःचा हा प्रोडक्ट आहे. ठीक आहे. तर मी लिंक पण ग्रुपमध्ये शेअर करेल. हा लिंक ओपन करायचा. ओपन केल्यानंतर तुम्हाला असा एक वेबसाईट दिसेल. या वेबसाईट मध्ये काय करायचं, जे गेट इट फ्री आहे, गेट इट फ्री या बटनवरती क्लिक करा. काही क्लिक झालं का नाही, होतोय. हा गेट इट फ्री याच्यावरती क्लिक केला की विंडो अशा प्रकारे दिसून जाईल. त्याला काहीच करायचं नाही. इथे खाली बटन येते नेक्स्ट, इथे खालती बटन दिसतं नेक्स्ट, त्याला नेक्स्ट करायचं. नेक्स्ट केलं तुम्हाला इथं म्हणतो की कंटिन्यू विथ गुगल, तुमचा एक अकाउंट क्रिएट करा गुगलचं. जे तुमचं ईमेल आयडी आहे त्या ईमेल आयडी थ्रू तुमचं अकाउंट क्रिएट करायचं आहे. तर सर्वांनी तुमचं अकाउंट क्रिएट करा थ्रू दिस कंटिन्यू विथ गुगल या लिंकद्वारे. त्याच्यामध्ये तुम्हाला नंतर काय विचारतो, नेक्स्ट असं काही गोष्टी विचारतो. आपण सर्वात शेवटी घेऊ, एक शेवटचे 5-10 मिनिटांमध्ये. कोणीतरी एक तुमचं लॅपटॉप शेअर करा, मी तुम्हाला स्टेप सांगतो काय करायचं. आता सध्या काय करू नका, आता सध्या मी जे परफॉर्म करतो माझ्या स्क्रीन, समजा माझ्याकडे आता सध्या आवाज पण ब्रेक होतोय सर, तुमचा स्क्रीन पण ब्रेक होतो. हो, माझा हेडफोन डिस्कनेक्ट झाला. येतो आवाज आता येतोय का? हो, माझा हेडफोन डिस्कनेक्ट. आता येतोय? येस सर. तर काय करायचं बघा, तुम्हाला काय सांगितलं, हे लिंक दिली आहे मी डायरेक्टली इथून लिंक, या लिंकला कॉपी करायचं आणि पूर्ण ओपन करायचं. तर तुम्हाला असं इथे हे दिसेल, इथे कंटिन्यू विथ गुगल करायचं. आताच करू नका, मी सर्वात शेवटी दाखवेल. तुम्ही जेव्हा असं केल्यानंतर तुम्हाला एक लक्षात ठेवा, असं एक ब्लँक इथं बोर्ड दिसेल.
असा काही बोर्ड दिसणार नाही तुम्हाला. इथे तुम्हाला सगळं ब्लँक दिसेल, सगळं ब्लँक दिसेल, सगळंच काय असतंय ब्लँक दिसेल. आता जेव्हा जिरा टूल हा प्रोजेक्ट मध्ये असतो तर जिरा टूल मध्ये आपण अजाईल मध्ये पाहिलंय. अजाईल मध्ये काय पाहिलं आपण बघा, मॅन्युअल 1 मध्ये एक डे वाईज प्लॅन पाहिला होता का नाही? येस सर. ज्याच्यामध्ये अजाईल मध्ये 2 वीकचा ड्युरेशन आहे. त्या 2 वीकच्या ड्युरेशन मध्ये करंट स्प्रिंट मध्ये एकतरी माझ्या 20 किंवा 15 किंवा 16 अशा काहीतरी युजर स्टोरीज आहेत. त्यामध्ये प्रत्येक टीम, प्रत्येक टेस्टर, प्रत्येक डेव्हलपर सोबत काम करतोय वेगळ्या वेगळ्या मॉड्यूल्स वरती. समजा आपण एका टीम सोबत काम करतोय ज्याच्यामध्ये 3 डेव्हलपर्स आहेत आणि मी टेस्टर आहे आणि माझं हे काम आहे फास्टॅग या मॉड्यूल वरती काम करत. तर मी सगळ्या टेस्टरच्या काही युजर स्टोरी दाखवत बसत नाही. सगळ्या युजर स्टोरीचं काम, सगळ्या टेस्टरचं दुसऱ्यांचं काम काय हे पाहणार नाही. आपण आपलं काम पाहू. तर आपल्याला अजाईल मध्ये किती युजर स्टोरी अजाइन झाल्यात? स्प्रिंट 1 मध्ये 20 युजर स्टोरी होत्या. त्याच्या किती युजर स्टोरी तुम्हाला अजाइन झाल्या? 4 युजर स्टोरी. तुम्ही एका मेंबरला 4th टीमला 4 युजर स्टोरी अजाइन झाल्या आहेत. तर आपण काय करू, समजा हे 4 युजर स्टोरी, त्याच्यामध्ये मी एक युजर स्टोरी क्रिएट केली. ठीक आहे. आता तुम्ही हे युजर स्टोरी कसं क्रिएट करायचं सर मी तुम्हाला दाखवेल. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर हे कसं केले हे पण तुम्हाला दाखवेल. फक्त अगोदर इथं माझ्याकडे पहा, जे मी जे परफॉर्म करतोय त्याच्यानंतर आपण ते सगळं करू, जसं तुम्हाला जे परफॉर्म करून दाखवायचं आहे. ओके. जसं आपण पाहिलं बघा काय असते, हा एक प्रोजेक्ट मॅनेजमेंट टूल आहे, एक प्रोजेक्ट बोर्ड आहे. या बोर्ड मध्ये 2 गोष्टी असतात. जसं आपण अजाईल मध्ये पाहिलं, एक असतो प्रोडक्ट बॅकलॉग, एक असतो प्रोडक्ट बॅकलॉग. प्रोडक्ट बॅकलॉग मध्ये काय असतात, भरपूर काही रिक्वायरमेंट, भरपूर काही युजर स्टोरी ऍड केलेल्या असतात. ऍड कोण करतो? युजर स्टोरी ऍड कोण करतो बोर्ड मध्ये? स्क्रम मास्टर. प्रोडक्ट मॅनेजर, BA people. बिझनेस अनालिस्ट. इथं काय लिहिलंय आपण? प्रोडक्ट बॅकलॉग मध्ये युजर स्टोरी जे ऍड करतात that will be done by the product owner, that means the BA people. BA people will create the users, sorry, it will create the user stories and add in the product backlog. मी काय म्हणलं, प्रोडक्ट बॅकलॉग मध्ये कोण ऍड करत? स्प्रिंट मध्ये आलंच नाही आणखी. कुठे ऍड केले? प्रोडक्ट बॅकलॉग मध्ये. किंवा मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं होतं, घरामध्ये जो स्टोर रूम असतो, स्टोर रूम म्हणजे काय, प्रोजेक्टचं काम, या सगळ्या गोष्टी आपण एका रूम मध्ये साठवून ठेवतोय, म्हणजे प्रोडक्ट बॅकलॉग मध्ये ठेवतोय. ते ठेवण्याचं काम कोणाचं असतं? BA पीपल्स. तर BA पीपलनं समजा भरपूर काही युजर स्टोरी इथं ऍड करून ठेवल्या आहेत. BA पीपलनं भरपूर काही युजर स्टोरीज इथं ऍड करून ठेवल्या आहेत. समजा असं एक्झाम्पल आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये असं इथे तर सध्या एकच युजर स्टोरी दिसते सर, तर आपण एक आणखी 2-3 युजर स्टोरी त्याच्यामध्ये ऍड करू. फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी की कसं युजर स्टोरी ऍड करतात. कारण की प्रोजेक्ट मॅनेजमेंट टूल मध्ये आपलं काम फक्त युजर स्टोरी असाइन झाल्यानंतर टेस्ट केस लिहिणं, टेस्ट केस एक्झिक्यूट करून त्याचा टेस्ट प्रूफ आणि जिथं आपण टेस्ट केस लिहितो ते युजर स्टोरी सोबत लिंक करणं. जर एक्झिक्युशन मध्ये डिफेक्ट आला तर डिफेक्ट रेज करणं. जे आता आपण पाहिलं एवढंच आपलं काम आहे, एवढंच आपलं काम असणार आहे. परंतु आता सध्या आपल्याला जर बोर्ड दाखवायचा गेला तर युजर स्टोरी ह्या सगळ्या क्रिएट कराव्या लागतात. तर ते काम असतं BA पीपलचं करणं, युजर स्टोरी क्रिएट करणं आणि या प्रोडक्ट बॅकलॉग मध्ये ऍड करणं. तर मी बॅकलॉग बटन वरती क्लिक केलं आहे. आता बॅकलॉग वरती क्लिक केल्यानंतर मला काय युजर स्टोरीज ऍड करायच्या आहेत. तर ते कशा करायच्या? क्रिएट बटन वरती दिसतोय, या क्रिएट बटनला क्लिक करा. त्याच्यानंतर माझा प्रोजेक्ट मी ऑलरेडी नाव टाकलं होतं त्यामुळे प्रोजेक्ट आला माझा. आता ते कसं करायचं मी तुम्हाला दाखवेल शेवटच्या 10 मिनिटात तुमच्या लॅपटॉप वरून. ठीक आहे. इश्यू टाईप सध्या तुम्हाला युजर स्टोरी ऍड करायची आहे तर इथे लिहा युजर स्टोरीज. ठीक आहे. आता इथे युजर स्टोरी तुम्ही ऍड करा. मी काय करेल, माझ्याकडे काही युजर स्टोरीज आहेत. ठीक आहे. या युजर स्टोरी मी पिक करेल. ओके, याच्यापेक्षा आणखी थोडं वेगळा करू काहीतरी. कुठे लिहिल्या होत्या ग्रोच्या युजर स्टोरीज. ओके, जाऊ दे, आपण डायरेक्टली एक रिअल SRS डॉक्युमेंटच्याच युजर स्टोरी पिक करू, कारण की याला थोडा वेळ लागणार आहे बनवत बसण्यापेक्षा.
डायरेक्टली ह्याच युजर स्टोरी पिक करत असेल. मी तुम्हाला देईल युजर स्टोरी, म्हणजे डॉक्युमेंट देईल माझ्याकरता जो आहे. ठीक आहे, हा आहे समजा BOQ मॉड्यूलच्या युजर स्टोरीचा. BOQ F&O मॉड्यूलच्या युजर स्टोरी आहे. मी फक्त दाखवते तुम्हाला की कसं युजर स्टोरी क्रिएट करतात. हे आपलं काम नाहीये, हे काम आहे BAचं. त्याच्यामध्ये हा पहिला पार्ट झाला माझा डिस्क्रिप्शन. हा डिस्क्रिप्शन तुमचा BA's पीपल ऍड करणार. आणि नेक्स्ट काय असते ऍक्सेप्टन्स क्रायटेरिया. ऍक्सेप्टन्स क्रायटेरिया कोण बनवतो? तो ऍक्सेप्टन्स क्रायटेरिया अगेन BA people. तू अगेन BA पीपल बनवतो. समजा हा झाला माझा डिस्क्रिप्शन. ऍक्सेप्टन्स क्रायटेरिया मी रिक्वायरमेंट डॉक्युमेंट मधून स्पीक करेल. समजा हा ऍक्सेप्टन्स क्रायटेरिया आहे, एवढंच आहे का? एवढंच आहे, ठीक आहे. तर ऍक्सेप्टन्स क्रायटेरिया मी कॉपी केला आणि इथंच हे जे डिस्क्रिप्शन दिसते याच्यामध्येच त्याला ऍड करायचं असतं. याच्यामध्येच डिस्क्रिप्शन मध्ये मी त्याला ऍड केलं. नेक्स्ट, हे कोण क्रिएट केलं आहे? मी क्रिएट केलं आहे, BA पीपल. समजा माझं नाव आहे व्हेलॉसिटी कॉर्पोरेट ट्रेनिंग सेंटर, तर हे माझं नाव टाकलं मी. त्याला बस क्रिएट करा, त्याला बटनला बस क्रिएट करा. तर बघा इथं ऍड झालं BOQ F&O ऍड झाला युजर स्टोरी. झाला का नाही? Yes, sir. सेम असं मी तुम्हाला 2-3 युजर स्टोरी ऍड करून ठेवतोय माझ्या बोर्डवरती. फक्त कशासाठी? आपल्याला नंतर दाखवण्यासाठी की कशी युजर स्टोरीवरती आपण काम करतो, कशा युजर स्टोरीज मूव्ह करतो. तर इथं मी प्रोजेक्टचं माझं नाव टाकेल F&O. हा माझा मॉड्यूल आहे, त्याच्यावरती मी काम करणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट, याच्यामध्ये समजा हा माझा डिस्क्रिप्शन आहे. नेक्स्ट, आणि हा माझा ऍक्सेप्टन्स. ओके, सगळं त्याच्यामध्ये कॉपी झालं. हा माझा ऍक्सेप्टन्स क्रायटेरिया कॉपी झाला. सर्वात वरती हा माझा डिस्क्रिप्शन कॉपी झाला. ओके, आणि हे युजर स्टोरी मी ऍड करते BA पीपल, त्यामुळे माझं नाव व्हेलॉसिटी कॉर्पोरेट ट्रेनिंग सेंटर. ठीक आहे, मी ऍड केलं माझंच नाव, BA पीपल आहे मी, म्हणून माझ्या नावावरती सगळ्या युजर स्टोरी मी बनवल्या. तर बघा असं हे युजर स्टोरी बॅकलॉग मध्ये असतं. रिअल प्रोजेक्ट मध्ये असं 3 नसतात. रिअल प्रोजेक्ट मध्ये काहीतरी 40, 50, 60, 100 असू शकतात. इथे भरपूर बॅकलॉग मध्ये भरपूर युजर स्टोरीज पडून असतात. युजर स्टोरी जसं मॅन्युअल 1 मध्ये आपण पाहिलं, युजर स्टोरी क्रिएट करून बॅकलॉग मध्ये ऍड करण्याचं काम कोणाचं असतंय? प्रोडक्ट ओनरचं. समजा माझ्या प्रोजेक्ट मध्ये काहीतरी 200 किंवा 2000 युजर स्टोरीज आहेत. आता नेक्स्ट आपण पाहिलं स्प्रिंट बॅकलॉग. स्प्रिंट बॅकलॉग म्हणजे काय असते की करंट स्प्रिंट मध्ये आपण किती युजर स्टोरीज घेणार आहेत. करंट स्प्रिंट मध्ये आपण किती युजर स्टोरीज घेणार आहेत? 10, 15, 17. हे नंबर कोण डिसाइड करायचं? कोणत्या किती नंबर घ्यायच्या हे कोण डिसाइड करतं? प्रोजेक्ट मॅनेजर BA people. करेक्ट. नंबर 10 घ्यायच्या, 15 घ्यायच्या, 17 घ्यायच्या हे डिसाइड करतात हे 3 लोक. मग ते आता या 15, 10 याच्यामधल्या पहिल्या 20 कोणत्या घ्यायच्या? या 2000 मधल्या 2000 मधल्या पहिल्या 20 कोणत्या घ्यायच्या? तर क्लायंटची जसं प्रायोरिटी आहे, क्लायंटला जे मॉड्यूल पहिलं पाहिजे आहे त्याच्या पहिल्या 20 रिक्वायरमेंट घ्यायच्या. क्लायंटची प्रायोरिटी बाकीच्या नंतर दुसऱ्या रिक्वायरमेंट वरती आहे, त्या रिक्वायरमेंट घ्यायच्या दुसऱ्या 15. तर क्लायंटच्या प्रायोरिटीनुसार हे लोक डिसाइड करतात करंट स्प्रिंट मध्ये आपण किती काम करू शकतो. कारण की प्रोजेक्ट मॅनेजर हा टीमचा बॉस आहे, त्याला माहित आहे की माझ्याकडे टीम मेंबर किती आहेत, कोण किती काम करू शकतं. त्याच्यानुसार ते एका स्प्रिंट मध्ये रिस्पेक्टिव्ह युजर स्टोरीज ऍड करतात. समजा युजर स्टोरी ऍड झाल्यात, माझ्या नावावरती कुठे 4 युजर स्टोरी आल्या आहेत, तर माझ्याकडे 3 डेव्हलपर आहेत आणि मी एक टेस्टर आहे. तर आमचं आता काम चालू आहे. सर्वात पहिल्यांदा आता हे बघा, ऑलरेडी मी इथे बॅकलॉग मध्ये ऍड केल्यात युजर स्टोरी. त्याला जर तुम्ही थोडं वरी स्क्रोल केला तर इथे तुम्हाला काय दिसून जाईल बघा, इथे दिसून जाईल. मी हे थोडं डिलीट करतो. ओके, हे डिलीट तर ठीक आहे, मी याला थोडं मूव्ह करतो जेणेकरून तुम्हाला पण नवीन काही नवीन हे केल्यासारखं होईल. आणि मला एक 4-5 जणांची ईमेल आयडी ग्रुप वरती पेस्ट करा बरं. आपला जो व्हॉट्सअप ग्रुप आहे
तर एक 5-6 जणांची ईमेल आयडी पेस्ट करा. मी तुम्हाला ऍक्सेस देईल या बोर्डचा मी तुम्हाला पण ऍक्सेस देईल. आता ऍक्सेस कसं द्यायचं मी तुम्हाला दाखवेल नंतर. सध्या फक्त इथं पहा, थोडा ऍक्सेस एक जुनियर स्टुडंट होते यांचा मी ऍक्सेस काढून टाकेल. तुमची ईमेल आयडी द्या मला. बस 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 बस. असं नाही की तुम्हाला तुमचे मेंबर देतील असं काही करू नका, असं काही समजू नका. ठीक आहे. आदित्य इथे जास्त घेत नाही बरं का, ऍक्सेस जास्त घेत नाही. मी जास्त जणांना देऊ शकत नाही. 10 मेंबरच्या वरी तो घेत नाही बरं का. हा बस झाले. लगेच फटाक ऍड करतात मुलं. तुम्ही असं देऊ शकता. माझ्यासारखंच बोर्ड तुम्ही बनवू शकता, माझ्याहून चांगलं बनवू शकता. लक्षात ठेवा, मी ऑलरेडी जे बोर्ड बनवलेलं आहे तेवढंच मी हे दाखवणार आहे. त्याच्याहून तुम्ही चांगलं बनवू शकता. ओके. तर हे फक्त ऍक्सेस कसं द्यायचं मी तुम्हाला सांगेल. जेव्हा कोणीतरी एकाला जेव्हा तुम्ही ऍक्सेस देतात किंवा तुम्ही तुमच्या लॅपटॉपवरती जेव्हा इन्स्टॉल करताल तुमचा बोर्ड, ठीक आहे, तुमचा प्रोजेक्ट, तरी तो वरती नाव येतात बघा असं, किंवा हे प्लस आयकॉन होतं, या बटनला क्लिक करायचं आणि इथं तुमच्या मेंबरचा ईमेल आयडी ऍड करायचा. तुमचा जो पण मेंबर आहे, समजा तुमच्या ग्रुपमधला हा मेंबर आहे समजा माझा, तर या मेंबरचं नाव टाकायचं इथं, असं कॉपी करायचं ईमेल आयडी, इथं नाव पेस्ट करायचं, त्याला पाठवायचं आणि ऍड. ऑटोमॅटिक त्याला काय जाईल, तो ईमेल जाईल की बाबा तुला ऍड केला आहे आपण एका प्रोजेक्ट मॅनेजमेंट टूल मध्ये. आणि त्याची लिंक तुम्ही फक्त त्यांना शेअर करा. ही जी लिंक आहे वरती जी मी सेव्ह केली आहे, ही सर्वात वरची लिंक, हे लिंक त्यांना शेअर करा. ऑटोमॅटिक त्यांना आपण ते ऍक्सेस भेटेल. समजा आता माझा एक, जसं आपण आजाईल डिव्हाइस इथं प्लॅन प्रॉपरली पाहणार आहे, जे आजाईल डिव्हाइस प्लॅन पाहिला होता आपण, तो प्लॅन इथं पाहणार आहे बघा. आता करंट स्प्रिंट मध्ये समजा मला असं काही 4 युजर स्टोरी झाल्या, हे किती आहेत, 2 आहेत. मी एक तिसरी एक ऍड करतो वरती. ओके, याच्या अगेन्स्ट हे नाहीत मग दाखवत. हा समजा हे माझ्या असं 3 युजर स्टोरी आहेत. ठीक आहे, 3 युजर स्टोरीवरती मला काम करायचं आहे. तर BA पीपलनं ऍड केलं बॅकलॉग मध्ये. जो तुमचा बॅकलॉग आहे त्या बॅकलॉग मध्ये बघा भरपूर युजर स्टोरी ऑलरेडी पडून आहेत. आणि करंट स्प्रिंट मध्ये समजा तुमच्या नावावरती त्यानं काहीतरी 4 युजर स्टोरी ऍड केला आहे. तर टोटल अशा 4 युजर स्टोरीज आहेत तुमच्या एका स्प्रिंट मध्ये. बघा इथं वरती स्प्रिंट येतो, स्प्रिंट 1, स्प्रिंट 2, स्प्रिंट 3 असं ऑलरेडी या टूल मध्ये येतं. हे स्प्रिंट मध्ये किती युजर स्टोरी ठेवायच्या, कोणत्या ठेवायच्या, हे क्लायंटच्या प्रायोरिटीनुसार प्रोजेक्ट मॅनेजर डिसाइड करत असतो. या स्प्रिंटला मी स्टार्ट करून देईल. आता समजा माझी स्प्रिंट आहे आणि आजचा माझा पहिला डे आहे मंडे टू मंडे आणि हा लास्ट फ्रायडे. आज किती, आज 28 आहे का. ओके, मी स्टार्ट करतो मंडेला 25 तारीखला आणि एंड करेल माझा 5 तारखेला. ठीक आहे, अशा प्रकारे मी स्प्रिंट स्टार्ट केली आहे. ही माझी एक स्प्रिंट फक्त स्टार्ट झाली आहे. कम्प्लीट दाखवते. ठीक आहे, त्याला काय असं एवढे नाही. हा झाला माझा प्रोडक्ट बॅकलॉग. हा झाला माझा प्रोडक्ट बॅकलॉग. आणि हा बोर्ड म्हणजे काय असतो, स्प्रिंट बॅकलॉग. स्प्रिंट बॅकलॉग मध्ये बघा माझ्या नावावरती असं 4 युजर स्टोरीज आहेत. की VN दिसते, तर माझ्या नावावरती अशा 4 युजर स्टोरी आहेत, जे आपण डे वाईज प्लॅन पाहिला आहे. डे वाईज प्लॅन पाहिला होता. एका स्प्रिंट मध्ये 20 युजर स्टोरी आहेत, तर टोटल माझ्या नावावरती 4 युजर स्टोरी मला आल्या आहेत. त्या युजर स्टोरीच्या अगेन्स्ट काय करत असतो प्रोजेक्ट मॅनेजर, सर्वात अगोदर प्रत्येक युजर स्टोरीच्या अगेन्स्ट असं टास्क बनवतो. प्रोजेक्ट मॅनेजरचं काम आहे प्रत्येक युजर स्टोरी सोबत टास्क बनवणे. टास्क बनवणे म्हणजे तुमचा डेव्हलपर कोणत्या युजर स्टोरीवरती काम करणार आहे, तुम्ही तुमचं काम काय आहे या युजर स्टोरीच्या अगेन्स्ट, तर अशा प्रकारचे टास्क तो इम्प्लिमेंट करतो. तर टास्क कसं इम्प्लिमेंट करायचं आम्हाला पण करायचं आहे का, एक प्रॅक्टिससाठी बनवून ठेवा. माझ्यासारखी एक प्रॅक्टिस नंतर करायची. कसं, या युजर स्टोरीला ओपन करायचं. युजर स्टोरी मी तुम्हाला दाखवलं कसं बनवायची. युजर स्टोरी क्रिएट बटनला क्लिक करा. इथे ड्रॉप डाऊन मध्ये युजर स्टोरी सिलेक्ट करा, समरी टाका.
डिस्क्रिप्शन टाका आणि त्याला क्रिएट करा. बस झालं. क्रिएट करा, ऑटोमॅटिक युजर स्टोरी क्रिएट होईल. युजर स्टोरी क्रिएट झाल्यानंतर याच्या अगेन्स्ट टास्क बनवायच्या असतात. टास्क कसं बनवायच्या? युजर स्टोरीला ओपन करा. असं बघा, हे युजर स्टोरीचं नाव आहे माझ्या, हे माझं डिस्क्रिप्शन आहे आणि हा ऍक्सेप्टन्स क्रायटेरिया आहे. आता याच्या अगेन्स्ट टास्क कसं बनवायचं असतात? टास्क बनवण्यासाठी दिसतोय बटन एक, ऍड चाइल्ड इश्यू दिसतोय? येस सर. दिसतोय का सर्वांना? हे काम सगळं प्रोजेक्ट मॅनेजर करतोय बरं का, बट सध्या दाखवण्यासाठी मी सध्या करतोय. तर ऍड चाइल्ड इश्यूला क्लिक केलं, तिथे खाली एक नंबर आला. इथे काय करायचं? पहिला टास्क असतो डिझायनरचा, तिथे मी टाकलं डिझायनर. ठीक आहे. डिझायनरचं काम काय आहे? डिझाईन बनवणं. समजा माझ्या प्रोजेक्टमध्ये डिझायनर मीच आहे, तर माझं नाव असाइन करून द्या. डिझायनर कोण आहे? मी. कन्सिडर करा सध्या माझंच नाव आहे, तर माझं डिझायनरचं नाव. नेक्स्ट कोण असतो आपला? 3 डेव्हलपर आहेत. एक कोणता डेव्हलपर? UI असतो का नाही? UI बॅकएंड आणि एपीआय. करेक्ट. पहिल्यांदा UI डेव्हलपर क्रिएट केला, त्याच्यानंतर मी क्रिएट केला API डेव्हलपर, त्याचं काम, आणि लास्ट इथे नाव पण ऍड करून देईल. नंतर लास्ट DB वाला, DB म्हणजे डेटाबेस डेव्हलपर, त्याचं काम. तर अशा प्रकारे 3 डेव्हलपरचे 3 कामं झाले. नंतर काम कोणाचं असतंय? टेस्टरचं. टेस्ट केसेस डिझाईन अँड रिव्ह्यू. टेस्ट केसेस डिझाईन अँड रिव्ह्यू हे तुमचं काम आहे. नेक्स्ट टेस्ट केसेस एक्झिक्युशन. टेस्ट केस एक्झिक्युशन मी नाव नंतर देईल, कशामुळे देत नाही सांगेल मी पण. आणि एक लास्ट असतं UAT. तर बघा, असं टास्क क्रिएट करायचे असतात. युजर स्टोरीच्या अगेन्स्ट ऍड चाइल्ड इश्यू या बटनला क्लिक करा आणि अशा प्रकारच्या टास्क क्रिएट करा. टास्क क्रिएट झाल्या या युजर स्टोरीला क्लोज करा. क्लोज केल्यानंतर बघा, ही तुमची युजर स्टोरी आहे जी आता आपण लिहिली होती, BOQ हे नावाची, आणि या युजर स्टोरीच्या अगेन्स्ट हे टास्क आहे. आता प्रोजेक्ट मॅनेजरचं काम असते, इथं प्रोजेक्ट मॅनेजरचं काम असते की प्रत्येक युजर स्टोरीचं पुन्हा कुणाला असाइन करायचं. समजा डिझायनर आहे प्रोजेक्टमध्ये, डिझायनर सध्या पकडा, प्रोजेक्ट मॅनेजर डिझायनर मीच आहे, तर इथं असाइन करा माझ्या नावावरती. आपण प्रत्येक युजर स्टोरीला ऑलरेडी प्रोजेक्ट मॅनेजर काय देऊन ठेवतो? एस्टिमेशन किंवा स्टोरी पॉइंट देऊन ठेवतो. प्रोजेक्ट मॅनेजर एक रफली टाइम देऊन ठेवतो प्रत्येक युजर स्टोरीच्या अगेन्स्ट डेव्हलपर आणि टेस्टरसाठी. फक्त ते आपल्याला विचारतात. समजा डिझायनरसाठी तो म्हणला आहे की 4 घंटे सफिशियंट आहे. जर डिझायनरला विचारेल, आपली सर्वात पहिल्यांदा मीटिंग कोणची असते? मंडेला. समजा आज माझे मंडे आहे, मंडेला कोणची मीटिंग असेल सर्वात पहिल्यांदा? स्प्रिंट प्लॅनिंग. ग्रूमिंग क्लिअर आहे. युजर स्टोरी मला क्लिअर आहे, ग्रूमिंग समजा झाली नाही, कशाला? मला युजर स्टोरी सगळी क्लिअर आहे, डाऊट नाहीये. नेक्स्ट कोणची मीटिंग असेल? स्प्रिंट प्लॅनिंग. स्प्रिंट प्लॅनिंग मध्ये डिसाईड झालं की बाबा तुमच्या नावावरती 4 युजर स्टोरी झाल्यात, तर हे 4 युजर स्टोरी तुमच्या नावावरती आहेत. बरोबर, ते ऑलरेडी डिसाइडेड झालं. नेक्स्ट याच मीटिंग मध्ये काय होतं बघा, लगेच तुमचा प्रोजेक्ट मॅनेजर जो चेअरपर्सन असतो, त्या मीटिंग मध्ये प्रत्येक डेव्हलपर, प्रत्येक टेस्टरला प्रत्येक युजर स्टोरीच्या अगेन्स्ट एस्टिमेशन विचारतो. सध्या तो तुम्हाला इथे एस्टिमेशन विचारतो. या युजर स्टोरीच्या अगेन्स्ट सांगतोय की डिझायनर तुम्हाला 4 घंटे दिलेले आहेत. समजा UI डेव्हलपर आहे कोणीतरी. आता UI डेव्हलपर मध्ये आता मी कुणाची ईमेल आयडी ऍड केली, त्याचं नाव सांगा. कोणाची केलीत मी? अंकित. समजा अंकित हा माझा UI डेव्हलपर आहे, आणि त्याला समजा अंकितला सांगलं की तुला 6 घंटे लागतील, असं एक रफ एस्टिमेशन प्रोजेक्ट मॅनेजर देऊन ठेवतो. अंकितला विचारेल, अंकित 6 घंटे सफिशियंट आहेत का या युजर स्टोरीच्या अगेन्स्ट? ऑलरेडी अंकितने युजर स्टोरीला पाहिले, अंकितला वाटते मोर दॅन सफिशियंट. नेक्स्ट समजा एक API डेव्हलपर आहे. आणखी कुणाचं नाव दिलं होतं आपण? जयेश. काय? हरीश? जयेश. समजा जयेशनं पण म्हणला की मला बाबा 6 घंटे सफिशियंट आहेत API बनवण्यासाठी. तर जयेशला पण विचारलं स्क्रम मास्टरने, जयेशने म्हणला ओके. एक आहे डेटाबेस डेव्हलपर. समजा कोण आहे डेटाबेस डेव्हलपर?
आदित्य हा डेटाबेस डेव्हलपर आहे, त्याला सांगितले की तुला 8 घंटे सफिशियंट का? आदित्यने म्हणला ओके. सगळ्याला विचारलो, स्क्रम मास्टर विचारतोय, तुम्ही म्हणताय एवढ्या युजर स्टोरीला मला एवढं काम लागणार. नंतर टेस्टरचं नाव सांगा कोणीतरी. दत्तू ये. समजा याला सांगितले की टेस्ट केस येण्यासाठी मला पण 6 घंटे लागतील, 6 आवर्स लागतील. तर तुमचं पण डिसाईड झालं टेस्ट केस डिझाईन करण्याचं. ऑब्व्हियसली दत्तूच काय करणार? एक्झिक्युशन करणार. तर दत्तूच हा एक्झिक्यूट करणार आणि एक्झिक्युशनच्या वेळेस तुम्हाला काहीतरी 7 घंटे लागतात. तर 7 आवर्स तुम्ही एस्टिमेशन टाइम दिला त्या युजर स्टोरीच्या अगेन्स्ट. आणि युएटी टेस्टर आहे कोणीतरी, कोणाचं एक नाव सांगा. तर कुणाचं ऍड केलं होतं? ते तर आविष गुप्ता म्हणून. ओके, आपल्या क्लासचे बघा कोणीतरी आहे का? पी पासून कोणी होतं का? समजा प्रतीक्षा. चला, समजा ही युएटी टेस्टर आहे आणि याचं 4 आवर्स यांना लागणार. म्हणजे हा जो टास्क बनवण्याचा काम असतो तो कोण बनवतो? कोण करतोय? प्रोजेक्ट मॅनेजर. स्क्रम मास्टर करतो ऑब्व्हियसली. तर एस्टिमेशन तो विचारतोय या स्प्रिंट प्लॅनिंग मीटिंग मध्ये. अर्ध्या घंट्याची मीटिंग आहे. त्या मीटिंग मध्ये सगळ्याला विचारतोय, प्रत्येक डेव्हलपर, प्रत्येक टेस्टरला, की तुम्हाला किती टाइम लागणार आहे. प्रत्येकाने त्यांचं टाइम सांगितलं, प्रत्येकाने त्यांचे एस्टिमेशन सांगितलेली आहे. आता जर तुमच्या इथे जर असं काही दिसत नसेल, तर आम्ही टास्क ऍड केलेत पण टास्क दिसत नाहीये, तर इथे काय करायचं? ग्रुप बाय जे दिसतंय बटन, या बटनला क्लिक करायचं, बाय सब टास्क वरती क्लिक केला तर तुम्हाला हे दिसेल, प्रत्येक टास्क दिसेल एक्सपांड केल्यानंतर. समजा हे टास्क आहे, समजा ही युजर स्टोरी आता स्टार्ट करायची आहे, याच्यावरती काम होणार आहे, या युजर स्टोरीवरती आता काम होणार आहे. तर सर्वात पहिल्यांदा बघा, आपलं जे डे वाईज प्लॅन पाहिलं होतं, मीटिंग किती मिनिटाची असते? किती मिनिटाची? 30 मिनिट्स. मीटिंग संपली, सगळ्यांनी तुमच्या टीमला 4 युजर स्टोरी असाइन झालेत, प्रत्येकाने एस्टिमेशन दिले, सगळ्याला एस्टिमेशन कन्फर्म आहे. अर्ध्या घंट्याची मीटिंग झाली, आपल्या डेस्क वरती गेलात, लगेच डेव्हलपर फर्स्ट युजर स्टोरीला पिक करत असतो काम करण्यासाठी. टेस्टर काय करत असतो? लगेच टेस्ट केस डिझाईन करणं तुमचं काम असतं. तर डिझायनरनं त्याचं डिझाईन करणं स्टार्ट केलं, UI डेव्हलपरनं पण त्याचं काम करणं स्टार्ट केलं, API डेव्हलपरनं पण त्याचं काम करणं स्टार्ट केलं, डेटाबेस डेव्हलपरनं पण त्याचं काम करणं स्टार्ट केलं. आणि टेस्टर काय करेल? लगेच टेस्ट केस डिझाइन करणं स्टार्ट करतो. बघा, हे की मी उचलून इकडे कसं काय ठेवलं? तुम्ही याला असं पण करू शकता, ओपन करा, ओपन करून इथे ड्रॉप डाऊन मध्ये सिलेक्ट करा, इन प्रोग्रेस आहे का टू डू आहे ते तुम्ही इथून करू शकता. इथे ड्रॉप डाऊन ने करा, असं डायरेक्ट ड्रॅग अँड ड्रॉप करा, उचलून इकडे टाका, इकडे उचलून इकडे टाका, ड्रॅग अँड ड्रॉप, किंवा सिम्पली याच्यामध्ये जाऊन चेंज करा. समजा हा डिझायनर आहे, मी आहे डिझायनर, अंकित UI डेव्हलपर, जयेश API डेव्हलपर, तो काम करतोय, आदित्य DB डेव्हलपर, आणि टेस्टर आहे दत्ता. दत्ता हे टेस्ट केसेस लिहितोय. आमचं सगळ्यांचं पॅरलली काम चालू आहे. आता ऑब्व्हियसली आमचा जो फर्स्ट डे आहे, तर ऑब्व्हियसली सगळे डेव्हलपर काम करणार आणि टेस्टर काम करणार. समजा आज तुम्ही दिवसभर काम करताय, 4 ते 5 घंटे काम करताय, तर कसं करणार? युजर स्टोरीला आपण ओपन करणार, युजर स्टोरीमध्ये रीड करणार की डिस्क्रिप्शन काय दिलं आहे आणि त्याचा ऍक्सेप्टन्स क्रायटेरिया काय दिला आहे. डिस्क्रिप्शन ऍक्सेप्टन्स क्रायटेरिया तुम्हाला अंडरस्टँड झाला, त्यानंतर आपण काय करतो? ऍज अ टेस्टर काय करतो? काम काय बघा, पहिलं रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी मध्ये पहिलं काम रिक्वायरमेंट अनालिसिस करणे, युजर स्टोरी गॉन थ्रू करणे, युजर स्टोरी क्लिअर आहे मला. दुसरं काम लगेच सिनॅरिओ आयडेंटिफाय करणे आणि टेस्ट केसेस लिहिणे. टेस्ट केसेस कुठे लिहितो आपण? एक्सेल शीट मध्ये. एक्सेल शीट मी ओपन केला, एक्सेल शीटचा फॉर्मॅट काय होता? व्हॉट इज द फॉर्मॅट ऑफ एक्सेल शीट? तिथं आपण टेस्ट केस लिहितो. Test case ID, priority reference, title, prerequisite, test data, test step, actual result, expected result, pass and fail, and suggestion and comment. करेक्ट. याद रखिए, इंपॉर्टेंट ये स्टार्टिंग की नहीं है, मुझे इंपॉर्टेंट है यहाँ से.
टेस्ट सिनारियो, प्री रिक्वेस्ट, टेस्ट डेटा, टेस्ट स्टेप्स, टेस्ट केसेस, टेस्ट स्टेप्स, एक्सपेक्टेड रिजल्ट, कमेंट, ऍक्च्युअल रिजल्ट आणि पास अँड फेल क्रायटेरिया. हे हमारे लिए इम्पॉर्टंट आहे. तर हे टेस्ट केसेसचा फॉर्मॅट आहे, जिथे टेस्ट केसेसचा फॉर्मॅट कंपनीमध्ये स्टँडर्ड असतो. प्रत्येक कंपनी त्याच्यानुसार फॉर्मॅटमध्ये चेंज करते. समजा हा फॉर्मॅट माझ्या कंपनीमध्ये होता, तर मी टेस्ट केसेस लिहिणं लगेच स्टार्ट करेन. समजा मी टेस्ट केसेस लिहिलात, ही फर्स्ट टेस्ट केस झाली, सेकंड टेस्ट केस झाली, मी सिनारिओ लिहिला, त्याच्या अगेन्स्ट टेस्ट केसेस लिहिला, टेस्ट डेटा लिहिला, टेस्ट स्टेप्स लिहिला, एक्सपेक्टेड रिझल्ट लिहिला. सेम अशा प्रकारे थर्ड, फोर्थ, मी असं प्रत्येक जेवढी माझी युजर स्टोरी आहे त्याची जशी फंक्शनॅलिटी आहे त्यानुसार मी टेस्ट केसेस समजा लिहिणं झालं. टेस्ट केसेस लिहिणं झालं. डिव्हाइस प्लॅन मध्ये बघा, आज मी भरपूर काम केलं, 5-6 घंटे, आणि काय केलं, टेस्ट केस एक्झिक्युशन काय केलं आज, कम्प्लीट केलं. समजा जसं तुमचं टेस्ट केस एक्झिक्युशन झालं, तर तुम्ही काय करतात, या युजर्स ही जी युजर स्टोरी होती, या युजर स्टोरीचा हा जो टास्क आहे, या टास्क मध्ये ऍड करा टेस्ट केसेस, किंवा डायरेक्टली युजर स्टोरी मध्ये ऍड करा. तर जास्तीत जास्त याच्यामध्ये ऍड करतात. तुम्ही काम केलात, टेस्ट केस लिहिलात. आता आपण नंतर काय करतो, टेस्ट केसेस लिहिणं झाल्यानंतर दुसरं काम काय असतं आपलं, लिंक करतो. त्याला लिंक करणं. टेस्ट केसेस तुम्ही लिहिलात, त्या टेस्ट केसेसला लिंक करतायत, म्हणजे पूर्ण एक्सेल शीट याला अटॅच करतायत. तर याला कोणची ट्रेसेबिलिटी मॅट्रिक्स म्हणतात, फॉरवर्ड ट्रेसेबिलिटी मॅट्रिक्स. तर मी मला सगळ्या टेस्ट केसेस लिहिल्या, अटॅच केल्या. टेस्ट केसेस अटॅच झाल्यानंतर टेस्टर काय करतो, टेस्ट केस रिव्ह्यू, करेक्ट. आपल्या कंपनीमध्ये रिव्ह्यू केला जातो. रिव्ह्यू साठी कोणता रिव्ह्यू करतात आपल्या कंपनीमध्ये, इंटरनल आहे. इंटरनल मध्ये कुणाला मेल करायचा असतो, मेल कुठून करायचं बघा, इथे दिसतं ना कमेंट बॉक्स, या बस कमेंट बॉक्सला क्लिक करा. इथे टाका हाय @BA. सध्या या प्रोजेक्ट मध्ये मी आहे, तर टाका व्हेलॉसिटी. तर माझं नाव येते व्हेलॉसिटी कॉर्पोरेट ट्रेनिंग सेंटर विमाननगर, ते माझं नाव आहे. समजा मी BA पीपल आहे, तर मला नाव टाकलात हाय, काय टाकायचं, फक्त आय हॅव, सिम्पल मेल टाकायचं असतात, काही खूप मोठं नाही. आय हॅव रिटर्न टेस्ट केसेस, काइंडली रिव्ह्यू दिस, काइंडली रिव्ह्यू. सिम्पल एक मेसेज पाठवायचा असतो, हा मेल थ्रू जातो ऍक्च्युअली. इथे तुम्ही मेसेज पाठवलात आणि या बटनला जसं सेव्ह केलात असाच एक मेल माझ्या ईमेल बॉक्समध्ये येऊन पडतो. आणि तो कोण करतोय, दत्ता, कारण की हा टेस्टर आहे. दत्ता काय आहे, टेस्टर आहे. त्या टेस्टरने मला एक मेल पाठवला की माझ्या टेस्ट केसेस लिहिले आहेत, ते तुम्ही अटॅच केले आहेत आणि तुम्ही सांगितलात की त्याला रिव्ह्यू करा. असा तुमचा मेल आला. मेल आल्यानंतर तुम्हाला तुमचा जो टास्क हा कम्प्लीट झाला ना, सध्या कोणत्या स्टेजमध्ये आहे बघा, हे वरचे स्टेजेस असतात, टू डू, इन प्रोग्रेस, व्हॅलिडेट आणि डन. तुम्हाला आणखी एक वाढवायचं असेल त्या प्लस बटन वरती क्लिक करा, आणखी एक वाढवा. ऍक्च्युली जास्त तर प्रोजेक्टमध्ये 4 स्टेटस असतात, टू डू, इन प्रोग्रेस, व्हॅलिडेट आणि डन. आता सध्या तुमचं काम झालं आहे, कम्प्लीट केलं टेस्ट केसेस, तर याला उचलून ड्रॅग अँड ड्रॉप करा कोणत्या, व्हॅलिडेट स्टेटमध्ये. म्हणजे टेस्ट केस तुम्ही लिहिलात, त्याला अटॅच केलात आणि BA पीपलला पण मेल केला. हे टेस्टरचं काम आहे. आता तुमचं टेस्ट केस लिहिणं झालं, BA ला मेल गेला. आता आणखी दिवस तुमचा कम्प्लीट झाला नाही, पकडा आणखी तुमचा दिवस हा मंडे कम्प्लीट झाला नाही, तर BA पीपल लगेच काय करतो, या टेस्ट केसेसला रिव्ह्यू करतो. रिव्ह्यू कशा प्रकारे करतात कंपनीमध्ये, कसा करतो BA पीपल, मग मीटिंग सेट करून रिव्ह्यू करतो आपल्यासोबत. कसं करतो BA पीपल रिव्ह्यू तुमच्या कंपनीत, मीटिंग, जसं मी मीटिंग घेतोय असं व्हॉट्सअप, असं या रिस्पेक्टिव्ह टूल थ्रू. तर तुम्ही पण काय करू, बोलिए. आउटलुक मेल, आउटलुक. आपण तुम्हाला काय करतात, तुम्हाला आउटलुक थ्रू एक मीटिंगचं इन्व्हाइट करतात. मीटिंग ऍक्सेप्ट झाल्यानंतर समजा 4 वाजता मीटिंग डिसाईड झाली, तर 4 वाजता तुमच्याबरोबर माझा कॉल असेल. कॉलमध्ये तुम्ही दत्ता हा हे जे टेस्टर आहे तो काय करेल, त्याची स्क्रीन शेअर करेल. टेस्ट केसेस मला सांगेल की आय हॅव रिटर्न दिस सिनारिओ, दिस टेस्ट केस, दिस स्टेप्स अँड दिस इज एक्सपेक्टेड रिझल्ट. मला जर हे सगळ्या बरोबर वाटतंय, चेंज करण्याची जरूरत नाहीये.
तर मी तुम्हाला लगेच काय म्हणाल, ओके माझ्या साईडने डन आहे. मग ऍज अ BA माझं काम काय, जसं तुमच्या टेस्ट केस एक्झिक्यूट झालं, रिव्ह्यू झाला, तरी ते मी तुम्हाला मेल करेल. काय, हाय @दत्ता, हाय दत्ता, I have validated I have reviewed the test cases. Kindly start with testing. तुम्ही आता टेस्टिंगला स्टार्ट करू शकता. असं मी तुम्हाला काय करणार, फक्त एक मेल पाठवणार. जसा मी सेव्ह केला तर बघा दत्ता तुम्हाला खरंच मेल आला असेल, कारण की तुमचा हा ईमेल आयडी व्हॅलिड आहे. फक्त ईमेल आयडी माझ्या नावावर थ्रू आला. ठीक आहे, तर हा दत्ताला एक मेल गेला. जसं मेल गेला, माझं पण रिव्ह्यू कम्प्लीट झाला आहे. त्यामुळे आमचं टास्क मी काय करणार, BA पीपल त्याला डन करणार, की आमचं टेस्ट केस डिझाईन पण झालं आणि ते रिव्ह्यू पण झालं. आता जसं टेस्टरचं काम झालं, समजा डिझायनरचं 4 घंट्याचंच काम होतं, तर त्यानं समजा डिझाईन कम्प्लीट बनवलं. UI डेव्हलपरचं काम होतं, समजा त्याचं काम झालं 6 घंट्याचंच होतं, तर त्याचं कम्प्लीट झालं. समजा API डेव्हलपरचं काम होतं, परंतु त्याचं काम कम्प्लीट झालं नाही, तर आणखी काही 1-2 घंटे लागतायत. तो काय करणार, या टास्कला आणखी इन प्रोग्रेस मध्येच ठेवणार. समजा DB डेव्हलपरला पण 8 घंटे लागणार होते, त्यांना 6 घंटे काम केलं, तर याचं पण काम काय राहिलं, आणखी कम्प्लीट नाही झालं. हे आपलं आजचं काम झालं. कोणत्या दिवसाचं, मंडेचं काम झालं. मंडेला बघा आपलं काय केलं होतं, मंडेला मी एक युजर स्टोरी कम्प्लीट केली होती. आज घरी गेलो आपण, दुसऱ्या दिवशी नेक्स्ट दिवशी कामावरती आलो, म्हणजे ट्यूजडेला. तर सर्वात पहिल्यांदा कोणची मीटिंग होते, डेली स्टँडअप मध्ये स्क्रम मास्टर जो तुमचा आहे असा बोर्ड ओपन करतो. स्क्रम मास्टर काय करतो, अशा प्रकारचा बोर्ड ओपन करतो आणि बोर्ड मध्ये सगळ्याला विचारतो, ओके फर्स्ट युजर स्टोरीच्या अगेन्स्ट काय बाबा, ओके काम कोणी स्टार्ट नाही केलं, ठीक आहे, माझा समजा दुसरा डे आहे हा. सेकंड युजर स्टोरी सोबत काय काम चालू आहे, समजा ही सेकंड युजर स्टोरी काम चालू आहे, ओके तो बघतो. हा इथे विचारतो डिझायनर काय झालं, समजा मी आहे, मी सांगितलं माझं काम झालं आहे. टेस्टरला विचारतोय काल काय केलात तुम्ही, काय केलात काल, टेस्ट केसेस डिझाईन केला, आणखी सोबत रिव्ह्यू पण केलं. आज काय करणार आहात, सेकंड युजर स्टोरी Once we start execution. सॉरी, आज काय करणार आहात, आवाज येतोय माझा, टेस्ट केस भेटल्यानंतर टेस्ट केस एक्झिक्युशन. जर आज बिल्ड मिळाला तर एक्झिक्यूट करणार. करेक्ट, जर डेव्हलपर कडून आपल्याला बिल्ड भेटला तर मी एक्झिक्यूट करणार. काही इश्यू आहेत का सध्या, नाही सध्या काही इश्यू नाहीये. मीटिंग किती मिनिटाची बघा, 15 मिनिटाची मीटिंग झाली. मीटिंग मध्ये डेव्हलपर प्रत्येक असा सगळ्याचा बोर्ड विचारतो. तुमचं काम विचारलं, लगेच UI डेव्हलपरला विचारतो बाबा तुझं काय झालं, तर हा कोण आहे आपला अंकित म्हणेल की बाबा काल मी UI ची पूर्ण कंप्लीट केली आहे कोडिंग, आज थोडं त्याला कोड रिव्ह्यू करायचा आहे किंवा युनिट टेस्टिंग डॉक्युमेंट बनवायचा आहे, हा अंकित बनवणार. API ला विचारणार कोण आहे आपला API, जयेश, व्हॉट इज युअर प्रोग्रेस, जयेश सांगणार की बाबा yesterday I have done something coding against the API but some will be remaining. तर तो सांगणार मे बी इट विल बी कम्प्लिटेड विदिन 1 hour. तो जयेश सांगेल. नंतर तिसरा झाला आदित्य म्हणेल yesterday I have done 6 hours work, 2 hours will be required for doing for running the store procedure. मग त्याची युनिट टेस्टिंग जे पण आहे, तर हा याचं पण काम सांगेल. नंतर आता सध्या आपलं लगेच मीटिंग झाली समजा अर्ध्या घंट्याची, लगेच आपण डेस्क वरती येणार. डेस्क वरती आल्यानंतर लगेच आपण एक्झिक्यूट करू शकतो का फर्स्ट युजर स्टोरीला, नाही, कारण डेव्हलपरने बिल्ड पाठवला का आपल्याला, नाही. समजा आपण डेस्क वरती आलं, डेव्हलपरचा बिल्ड आला नाही, तो पण चाय बी पिऊ नये. या डेव्हलपरचं कम्प्लीट झालं आहे युनिट पार्ट, तो त्याला डन मार्क करेल डन म्हणून. APIचं कम्प्लीट झालं आहे, तो API डेव्हलपर त्याचं मार्क करेल डन म्हणून. समजा डेटाबेस डेव्हलपरचं काम झालं आहे, तो त्याला पण मार्क करेल. मार्क करण्याच्या अगोदर तो काय करेल, त्या युजर स्टोरीला ओपन करेल, त्या टास्कला ओपन करेल. डेव्हलपर आम्हाला काय काय प्रोव्हाइड करतो बिल्ड सोबत, टेस्टिंग डॉक्युमेंट प्रोव्हाइड करतो. समजा हे युनिट टेस्टिंग डॉक्युमेंट आहे, तर हे युनिट टेस्टिंग डॉक्युमेंट तुम्ही तो पण एक टेस्टिंग करेल पॉझिटिव्ह सिनॅरिओ येणे. आणि जे पण नवीन टेबल्स आहेत, काही टेबल्स आहेत
ते सगळं या डॉक्युमेंट मध्ये प्रेझेंट आणि तो तुम्हाला हा मेल करेल काय म्हणून @. आपला टेस्टर कोण आहे दत्ता. हाय दत्ता, आय हॅव डिप्लॉइड. डिप्लॉयमेंट कोण करतोय डेव्हलपर. I have deployed the build to the SIT environment. ठीक आहे आणि सांगा डायरेक्टली काइंडली स्टार्ट विथ टेस्टिंग. जसं तुम्हाला मेल येईल डेव्हलपर कोण तेव्हाच टास्क करायचा असते. चल माझा भाई तू मेरा फ्रेंड है तो तू ओरली बोल देता मैं स्टार्ट कर देता, ऐसे नहीं चलता. कंपनी में मेल चाहिए. तो जसं समजा तुमचा हा आदित्य जो डेव्हलपर आहे त्यानं जसं मेल केला तसा मेल दत्ताला जाईल आणि त्याचं काम काय आहे याला डन करून द्या. समजा हे आदित्यचं काम झालं. जसा मेल तुम्हाला आला तर तुमचं काम काय असतंय लगेच एक्झिक्यूट करणे. तर एक्झिक्यूटचा जो टास्क आहे त्याला तुम्ही टू डू जो फक्त बसला होता त्याला तुम्ही आता इन प्रोग्रेस मध्ये केला. इन प्रोग्रेस मध्ये एक्झिक्युशन स्टार्ट करणे. एक्झिक्युशन कसं करतात मग कसं करतो आपण एक्झिक्युशन मध्ये काय बनवतो आपण टेस्ट प्रूफ बनवतो. टेस्ट प्रूफ कशा प्रकारचे असतात युजर स्टोरीचं नाव द्या. काय आहे तुमच्या युजर स्टोरीचं नाव बघा. ही युजर स्टोरी आहे तर या युजर स्टोरीचे जे नाव आहे ते नाव द्या. इथे वरती नंबर असतो तो नंबर कॉपी करा. तो नंबर पण कॉपी करा. युजर स्टोरीचा समजा हाच नंबर मी ठेवतो आणि हा माझा युजर स्टोरीचं नाव आहे ते मी इथे कॉपी केलं. नंतर ज्या टेस्ट केसेस तुम्ही लिहिल्यात समजा ही टेस्ट केस मी लिहिल्या या टेस्ट केसला कॉपी करा इथं पेस्ट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट घ्या. नंतर टेस्ट केस मग एक्झिक्युशन म्हणजे कसं टेस्ट केस लिहा. URL जो आहे तुमचा SIT एन्व्हायरमेंटचा SIT एन्व्हायरमेंटला ऍप्लिकेशन कसं ओपन करतो आपण काय URL टाकतो 172 जो पण आहे करेक्ट. तर समजा मी अशा प्रकारचे URL टाकला. URL काय आहे माझा समजा 172.20.10.100:8080. तर हा माझा समजा ऍप्लिकेशन आहे. मी URL टाकला आणि हे फंक्शनॅलिटी मी टेस्ट करतोय. जेवढे स्क्रीनशॉट आहेत प्रत्येक स्टेपचं स्क्रीनशॉट घ्या आणि या डॉक्युमेंट मध्ये अटॅच करा. अशा प्रकारचे तुमचा असतो टेस्ट प्रूफ डॉक्युमेंट. समजा हा डॉक्युमेंट कम्प्लीट झाला माझं एक्झिक्युशन कम्प्लीट झालं आणि एक्झिक्युशन मध्ये मला एक पण डिफेक्ट आला नाही. होऊ शकते जसं आपण इथे पाहिलं होतं डिव्हाइस मध्ये. युजर स्टोरी मध्ये सध्या काही डिफेक्ट आहे का तुम्हाला आहे का नाही. तुमची युजर स्टोरी इथे कम्प्लीट झाली आहे समजा झाली म्हणून तुम्ही काय करणार युजर स्टोरी सोबत तुम्हाला काय अटॅच करावं लागेल टास्क बरं काय अटॅच करावं लागेल टेस्ट प्रूफ बनवा अटॅच करा. अटॅच केल्यानंतर आपण कुणाला मेल पाठवतो डेव्हलपर युएटीला. युएटी कोण आहे समजा इथं प्रतीक्षा आणि डेव्हलपर कोण आहे आदित्य जो डिप्लॉय करणार आहे. समजा आदित्यला मेल पाठवला दोघांना काय म्हणून I have done the testing. Kindly start with UAT. तर आपण युनिट टेस्ट प्रूफ डॉक्युमेंट अटॅच पण केलं आणि मेल पण करतोय UAT टीमला प्लस डेव्हलपरला कारण की त्याला इन्फॉर्म करतोय. तर डेव्हलपर तिन्ही पण ऍड करा. 3 ऍड करायचे असतील तर आदित्य आणखी कोण होता जयेश जे पासून काहीतरी होतं जयेश आणि आणखी एक. ठीक आहे तर मी याला सेव्ह केलं. त्या तिघाला मेल गेला बघा. मेल गेल्यानंतर माझं काम कम्प्लीट झालं त्यामुळे या माझ्या टास्कला मी काय करेल डन स्टेट मध्ये मूव्ह करेल. जसं युजर स्टोरीला मूव्ह करतो तसं टास्कला पण मूव्ह केलं जातं. तर टास्क माझा कम्प्लीट झाला त्याला मी डन मध्ये मूव्ह केलं. नंतर युएटीचं काम असतं तो युएटीला जो आहे कोण प्रतीक्षा ते तिचं काम करेल टेस्टिंग ते पण करेल. त्याच्यानंतर त्याचं कम्प्लीट झाल्यानंतर त्याला ती मार्क करेल ऍज अ डन स्टेट. तर अशा प्रकारे कंपनीमध्ये काम चालतं एका युजर स्टोरीच्या आगे. कळालं एक युजर स्टोरी कसं कंपनीमध्ये काम चालतं फक्त इथपर्यंत आज हे कळालं कसं करायचं. येस सर. आता काय करा एक जण कोणीतरी लॅपटॉप शेअर करा जसं मी स्क्रीन शेअर केली होती तसं स्क्रीन शेअर करा. मी तुम्हाला काही युजर स्टोरीज देतोय ते युजर स्टोरी त्याच्यामध्ये ऍड करा. ओपन करा लॅपटॉप स्क्रीन शेअर करा. माझं स्टॉप करेल मी डायरेक्टली तुम्ही शेअर करा ऑटोमॅटिक माझा स्टॉप होऊन जातो. केलात शेअर ओके. हा
पंकज, यस करिए स्क्रीन शेयर। अरे कुछ दिख ही नहीं रहा मुझे तो। पंकज शितोले प्रेझेंटिंग, प्रेझेंट होतच नाहीये। जिरा टूल ओपन केलात, मला दिसत नाही असं काही। पंकज, माझा आवाज येतोय ना? येस सर. तुमचं स्क्रीन दिसत नाहीये, मे बी लोड होत नाहीये बघा। दुसरं कोणीतरी कर, त्याचा फास्ट नेट आहे। अरे मी स्टॉप केलं, करा स्टार्ट, रिप्रेझेंट करा। कोण करतोय? अरे स्क्रीन करा रिप्रेझेंट फास्ट। सचिन, यस करिए तुरंत। हाँ करा स्क्रीन, जिरा टूल ओपन करा। डाउनलोड नाही केलेलं सर. अरे मी सांगतो ना स्टेप्स, करा ना फास्ट। लिंक ओपन करा आपल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या आत्ताची, डायरेक्टली लिंक ओपन करा, तेवढं जास्त करण्याची जरूरत नाही। क्लिक करा सेकंड जी सेकंड वाली लिंक होती, हाँ फ्री वाली, करा तेच लिंक क्लिक करा। ठीक आहे, हे सर्वांना असे स्टेप्स करून पाहायचे। मी ग्रुपमध्ये युजर स्टोरीज ते पण दिलं आहे, युजर स्टोरी ऍड करा, तुमच्या ग्रुप मेंबरला असाइन करा, त्याच्यामध्ये टास्क क्रिएट करा, फक्त एक दाखवण्यासाठी कसं करा। साइन अप करा, कंटिन्यू विथ गुगल करा सचिन। त्याच्यामध्ये मला क्लिक, हा कंटिन्यू विथ गुगल करा, तुमचा ईमेल आयडी विचारेल, त्या ईमेल आयडीला हे करा आणि फक्त नेक्स्ट क्वेश्चन, तो काय विचारत नाही, करा ईमेल आयडीला क्लिक। क्रिएट अकाउंट, हे सगळ्याने प्रॅक्टिस करायचं आहे, लक्षात ठेवा। 3 वर्षाचा एक्सपिरियन्स दाखवताय म्हणजे हे तुम्हाला आलंच पाहिजे, डोळ्यासमोर दिसलंच पाहिजे की मी कसं परफॉर्म करत होतो किंवा करत होतात। ठीक आहे, नेक्स्ट आणखी काही तर थांबा, उद्या लोड होत आहे, झालं लोड होते हा घ्या साईड युअर, खाली खालती काय म्हणतोय, युअर साईड टाका, काहीतरी नाव टाका तिथं, BOQ टाका, BOQ प्रोजेक्टचं नाव टाकायचं असते, BOQ प्रोजेक्ट टाका, काहीतरी नाव टाका प्रोजेक्ट करा। नेक्स्ट कंटिन्यू, ऑलरेडी नाव घेतलेलं आहे, काहीतरी वेगळे टाका ना। अरे तिथे कंडिशन काय म्हणते बघ, एक लोअर, एक नंबर, एक हायफन, काय आहे ते कंडिशन फुलफिल करा। नंबर नंबर टाकाय, BOQ 21 टाका, 21 बस। काय राहिला आणखी, लोअर केस झालं, युअर साईड नेम मस्ट बी 3 or more, लोअर केस, लोअर सगळे लोअर टाका, कॅपिटल एक पण नाहीये, सगळे लोअर टाका। डायरेक्टली प्रोजेक्ट BOQ @123 बस करा। नेक्स्ट काय झालं आणखी, @काउंट टाका, हायफन टाका बस। हा ओके, तो चेक करतोय, थांबा झालं बस। दिस इज ऑलरेडी टेकन। हा BOQ, त्याला काहीतरी टाका, BOQ 2, 3, 4 आणखी काहीतरी। अरे नावामध्येच अडकलात, कसं होईल आपलं? मॉक नेम टाकायचं, हा टाका मॉक नेम, मॉक 1, 2, 3 माझं झालं सर, इकडे झालं का? करा ऍग्री आता फास्ट। सचिन, माझा पण असाच आवाज येतो का?
कंटिन्यू clear आहे. क्लिअर येतो ना? असं काही Clear तुमचा आवाज असं काही प्रॉब्लेम नाहीये. हा सचिन ऐकले म्यूट करून टाकला नका सर. मागे बॅकग्राऊंडला काहीतरी मस्त गाणे चालू होते, बंदच केला सचिन. ओके करा कंटिन्यू सचिन. नेक्स्ट नंतर बघा, हे तुमचं बिल्ड होत राहत असते. इथे फक्त 1-2-3 गोष्टी आहेत, म्हणजे काहीच नाही, काहीतरी ते सिलेक्ट करावं लागतं. तुम्हाला नवीन वाटू नये म्हणून मी सांगतोय, बस बाकी काही. स्लॅक, मायक्रोसॉफ्ट टीम्स, गिटहब. हा काहीच नाही, खाली नेक्स्ट आला असेल बघा सचिन. पंकज कोण जे पण करते. हा स्लॅक आहे, मायक्रोसॉफ्ट टीम्स आहे. नाही ते त्याला काहीच GitHub आहे. करायचं, नेक्स्ट करायचं नाही, खाली नेक्स्ट बटन आला असेल बघा. स्किप करून जायचं का पुढे? नेक्स्ट स्किप काय आलाय? हा स्किप करा, असं तर स्किप करा. याच्या पुढेच येते ते. थांबा, यांच्यासोबत बघा इथे काय येते. यांना स्किप आहे वाटतं बटन, बरोबर. ओके, इथे करा सचिन, स्किप करा. तिकडे लागत नाही आपल्याला, स्किप मारा बटन. इथं डायरेक्ट कंटिन्यू करा, फास्ट कंटिन्यू करा, काहीच करू नका. नंतर द्या तुमच्या टीम मेंबरला अजून नाव. इथं करा आय एम न्यू टू द अजाईल. न्यूला क्लिक करा, टाका पहिला न्यू टू. पहिल्या क्लिक करा सगळ्यावर, न्यू सगळ्याला न्यूज करा. फ्युचर टाका, स्प्रिंट, नेक्स्ट. सॉरी, नाव टाका काय तर प्रोजेक्टचं नाव. प्रोजेक्ट 1 टाका. हा करा क्रिएट प्रोजेक्ट. खाली सर्वात खाली हा क्रिएट प्रोजेक्ट. तुम्हाला इथे काहीतरी एक स्प्रिंट विचारेल. आपण काम स्प्रिंट वाईज करणार आहे, फक्त तिथे स्प्रिंट टाकायचं असतं. बोर्ड आला, बोर्ड मध्ये इथे प्लस सिम्बॉल दिसते सचिन. इथे बघा टू डू, इन प्रोग्रेस, डन. इथे प्लस सिम्बॉल दिसते, त्या प्लस सिम्बॉलला क्लिक करा. किंवा 3 स्टेज पण चालतात, असं मॅन्डेटरी नाही की तर एवढे स्टेजेस असले पाहिजेत. 3 स्टेजेसवरती पण काम चालतंय. तर कंपनीमध्ये 3 नसतात, थोडे 1-2 वाढतात. त्यामुळे प्लसला क्लिक करा आणि तिथे एक स्टेज टाका. डन, सॉरी व्हॅलिडेट. क्रिएट झाली का? मला दिसत नाही बघा. क्लिक करा, डबल झाली नाही. व्हॅलिडेट आणि त्याचे काय होतं असं. हा काहीच नाही, याला ठीक आहे, याला क्लोज करा, या स्किप. ठीक आहे, करा. सर्वात थोडं खाली या, सर्वात आणि ड्रॉप डाऊन खाली येते, खाली स्किप असेल त्या बटनला बघा. ठीक आहे, जाऊ दे. हा खाली डिसमिस क्विक स्टार्ट. डिसमिस क्विक स्टार्ट. हा आलं, एक प्लस करा, व्हॅलिडेट करा आणि टिक मार्कला क्लिक करा. व्हॅलिडेट आणि टिक मार्कला क्लिक करा. क्लिक केलं बस, त्याला टिक मार्क, खालचं जे टिक मार्क दिसतं ना त्याला ओके करा, म्हणजे तुमचा त्याचा टास्क क्रिएट होऊन जाईल. झालं? त्याला तर बघा आता मूव्ह होतो का इकडं, व्हॅलिडेट तुमचा इकडे येतो का, डन मध्ये येतो का, ड्रॉप डाऊन करा उचलून. हा झाला. हे झाले तुमचे फक्त स्टेजेस सध्या. ठीक आहे, आणखी आता काय करायचंय. आता युजर स्टोरी मी दिली आहे तुम्हाला. त्या युजर स्टोरी कशा ऍड करायच्या तर वरती जे बटन दिसतंय का वरती बटन क्रिएट, त्याला क्रिएटला क्लिक करायचं. ठीक आहे, तुम्ही आता हे युजर स्टोरी कसे क्रिएट करायचे माहिती आहे तुम्हाला. युजर स्टोरी ऑलरेडी आहे, समरी टाका, डिस्क्रिप्शन टाका, क्रिएट करा. हे झालं, क्लोज करा सचिन, याला क्लोज करा. त्याच्यानंतर काय जावा, बॅकलॉग मध्ये जावा तुम्ही. हा एक मिनिट बोर्ड मध्ये. ओके ठीक आहे, बोर्ड मध्ये या डबल. तिथं जे ग्रुप बाय दिसते बघा, ग्रुपिंग बाय सर्वात राईट साईडला डनच्या वरती ग्रुपिंग बाय जे दिसते ना, त्याला ड्रॉप डाऊन मध्ये सिलेक्ट करायचं सब टास्क. जेव्हा तुम्ही सब टास्क बनवता ते टास्क दिसतील तुम्हाला. ठीक आहे, आता बॅकलॉग मध्ये जावा. बॅकलॉग मध्ये काय करायचं इथं बघा, इथं स्टार्ट स्प्रिंट असताना इथे युजर स्टोरी आल्यानंतर ते बॅकलॉग मध्ये ऍड होतात. स्प्रिंट कसं स्टार्ट करायचं ते प्रोजेक्ट स्प्रिंट 1 दिसते, त्याच्यामध्ये डॉट 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 दिसतात बघा सर्वात शेवटी.
तिथे काय करायचं, एडिट स्प्रिंट. एडिट स्प्रिंट मध्ये स्प्रिंटचा ड्युरेशन टाकायचा. कस्टम नाही तिथे हे घ्या, स्प्रिंटचं ड्युरेशन टाका 2 वीक. डेट टाका जे तुम्हाला स्टार्ट करायचे आहे, स्टार्ट डेट टाका. नाही डेट पण टाका, ठीक आहे. डेट टाका. समजा मंडे पासून पकडा, 25 तारखेपासून जरा. आणि एक टाइम 25 तारखेपासून, समजा मंडे पासून माझी स्प्रिंट स्टार्ट झाली आहे. ठीक आहे. बस त्याला अपडेट करा, ऑटोमॅटिक तुमची स्प्रिंट स्टार्ट होईल. टाइम टाकण्याची जरूरत नाही, अपडेट करा. तर तुमची स्प्रिंट स्टार्ट झाली आहे. आता त्याला स्टार्ट करण्यासाठी बघा तिथं बटन आणखी इथे क्लिक झाली ना, स्प्रिंट स्टार्ट, तिथं क्लिक करा. आता ऍक्च्युली आता हे कशामुळे तिथं स्टार्ट येत नाहीये, बटन नाही, स्टार्ट बटन कशामुळे येत नाहीये. तुम्ही एखादी युजर स्टोरी खाली बघा, खाली स्क्रोल करा. तिथे जे बॅकलॉग दिसते बघा सर्वात खाली, तुम्ही जेव्हा युजर स्टोरी क्रिएट करताल तिथे बॅकलॉग मध्ये युजर स्टोरीज येतात. ह्या युजर स्टोरी तुम्हाला उचलून त्या स्प्रिंट मध्ये ऍड करायचं. उचलून त्या स्प्रिंट ड्रॅग अँड ड्रॉप करायचं, स्प्रिंट मध्ये ऍड केलात. मग स्प्रिंट तिथं बटन येतो स्टार्ट म्हणून, आणि स्प्रिंट स्टार्ट करून द्यायचं. जेव्हा स्प्रिंट तुमची स्टार्ट होईल त्याच्यानंतर बोर्ड मध्ये जायचं, आणि तुमचे जे मेंबर दिसत आहेत बोर्ड मध्ये जावा आता. आणि तुमचे जे टीम मेंबर्स आहेत वरती जे आयकॉन दिसते बघा प्लस, तिथे तुमच्या मेंबर्सला काय करायचं, सगळ्याला ऍड करायचं. तुमच्या मॉक मेंबरला ऍड केलात. टास्क कसा क्रिएट करायचा माहित आहे, युजर स्टोरी मध्ये जायचं, जी युजर स्टोरी तुम्ही बनवसाल त्याच्यामध्ये ऍड चाइल्ड इश्यू करायचा आणि प्रत्येकाला टास्कला असाइन करायचं. ठीक आहे. हे सर्व करचाल सर्वजण. करून पहा, ही प्रॅक्टिस करून पहा. तुम्हाला इंटरव्ह्यू क्वेश्चन विचारतात त्याच्यावरती. त्यामुळे सगळ्यांनी आज लॅपटॉप मध्ये मॉक मेंबर, जेव्हा मॉक असेल तुमचा, मॉक मध्ये इन्स्टॉल करा एकाने. जसं मी बनवलं, जसं मी स्टेप्स केलेल्या की एका युजर स्टोरीवरती टेस्ट केस लिहिणं, एक्झिक्यूट करणं, रिव्ह्यू करणं आणि टेस्ट प्रूफ बनवून कम्प्लीट करणं, हे आज पूर्ण करून पहा. उद्या आपण डायरेक्टली डिफेक्ट पाहणार. काही प्रोजेक्ट मॅनेजमेंट खूप मोठा क्वेश्चन नाहीये, खूप मोठं काही विचारत नाहीत, एवढंच विचारतात. उद्या आपलं कम्प्लीट होऊन जाते जिरा टूल. त्यामुळं प्रॅक्टिस पॅरलली असू द्या. ते सर ते 15 दिवसाचा असतो ना, ते एक सिंगल ट्रायल वर्जन 15 दिवसाचा आहे, कारण की आपण तुम्हाला 15 दिवसाचं भेटेल. त्यामुळे दुसऱ्या मॉक मेंबरला देऊ शकता तुम्ही. त्याला सांगा क्रिएट करा, तुमची मेल आयडी त्यांना द्या. चेंज केला तर मग अजून भेटेल ना, आणि मेल आयडी चेंज केला तर भेटतो तुम्हाला. ओके ऑब्वियसली. चलो थैंक यू. ओके, तो स्टूडेंट आज के लिए इतना रहेगा सेशन हमारा. बच्चा वाला सेशन हम कल कवर कर लेते. ठीक है, चलो थैंक्स, हैव अ नाइस डे, बाय, गुड नाइट. थैंक यू सर. गुड नाइट सर. थैंक यू. Thank you, sir. Good night.